नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र सीईटी 5 इयर्स 2026चं कॅप राउंड 2चं ऑप्शन फॉर्म फिलिंग म्हणजेच कॉलेज प्रेफरन्स देण्यासाठी चालू झालेलं आहे. कशा पद्धतीने कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहे स्टेप बाय स्टेप त्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये तर सांगणारच आहे. त्यानंतर बेटरमेंटसाठी जे काही नवीन अपडेट्स आलेले आहेत ते सुद्धा या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. ओके. त्यानंतर खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न हाही होता, की सर कॉलेजचे प्रेफरन्स वगैरे देत असताना जर आपण जो ऑलरेडी आपल्याला कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे, सो तो कुठे आपण ठेवायचा आहे? तो लास्टला ठेवायचा आहे का? त्याची सुद्धा इम्पोर्टंट इन्फॉर्मेशन याच्यामध्ये आलेली आहे. यामध्ये कोण ॲप्लाय करू शकतं? कॅप राउंड 2 मध्ये कॉलेजचे प्रेफरन्स देण्यासाठी. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट कॅप राउंड 1 मध्ये झालेले नाही, असे विद्यार्थी कॉलेजचे प्रेफरन्स देऊ शकतात. ज्या विद्यार्थ्यांचं बेटरमेंट ऑप्शन केलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांना अजून चांगले कॉलेजेस पाहिजे असतील, ते विद्यार्थी या कॉलेजमध्ये या कॉलेज प्रेफरन्ससाठी ॲप्लाय करू शकतात. ओके. आता कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप इन्फॉर्मेशन आहे, कशा पद्धतीने करायचं आहे, त्याची पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. ओके. आपण सीईटीच्या वेबसाईटला आलो आहोत. सीईटीच्या वेबसाईटला आल्याच्या नंतर ॲडमिशन पोर्टल AY 26-27 यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर LLB 5 इयर्स यावरती सिलेक्ट करायचं आहे आणि त्यावरती सिलेक्ट केल्याच्या नंतर आता आपण बघत आहे तिथे राउंड 2 ऑप्शन फॉर्म फिलिंग has been started and will be available 26 ऑगस्ट 2026. आजपासून कॉलेज प्रेफरन्स चालू झालेले आहेत ते 26 तारखेपर्यंत चालू असतील. इट इज मॅन्डेटरी गिव्ह प्रेफरन्स टू पार्टिसिपेट इन राउंड 2. या राउंडमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल, कॉलेजचे प्रेफरन्स देणं गरजेचं आहे. ओन्ली नॉन ॲडमिटेड जसं की फर्स्टमध्ये सांगितलं तुम्हाला आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव आलेलं होतं, ते विद्यार्थी यामध्ये लॉग इन करून कॉलेजचे प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता. ओके. आता यामध्ये कुठेही तुम्हाला करायचं आहे, तर कॅन्डिडेट लॉगिन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके. त्यावरती आपण जर बघितलं इथे तुमचं ईमेल आयडी आणि पासवर्ड इथे तुम्हाला टाकायचं आहे. ते टाकल्याच्या नंतर साइन इन बटनवरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉगिन केल्याच्या नंतर अशा पद्धतीने तुम्हाला इन्स्ट्रक्शन येत असतं. ओके. इन्स्ट्रक्शन हे खूप महत्वाचं आहे. हे आपल्याला रीडिंग करणं महत्वाचं आहे. ओके. इन्स्ट्रक्शन फॉर कॅन्डिडेट्स हू सिलेक्टेड द बेटरमेंट ऑप्शन इन राउंड 1. आता इथे खालती तुम्हाला कॉलेज दिसत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी ही नोटीस आहे. ओके. आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट नाही झालेलं आहे, त्यांना काहीच प्रॉब्लेम नाहीये. ते ॲज इट इज तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स जे तुम्हाला पाहिजेत, ते तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स ॲज पर युअर पर्सेंटाईल त्यानुसार तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. आता बेटरमेंटसाठी ज्यांनी सिलेक्ट केलेलं त्यांच्यासाठी काय दिलेलं आहे? तर फर्स्ट दिलेला आहे युअर राउंड 1 अलॉटेड चॉईस कोड. जो तुम्हाला राउंड 1 मध्ये कॉलेज अलॉट झालेला आहे, ओके, व्हिच यू हॅव सिलेक्टेड इन बेटरमेंट. कारण की आपल्याला आता आपण काय केलेलं आहे, कॉलेज 1 मध्ये जो कॉलेज आपल्याला अलॉट झालेला आहे, ओके. आणि आपल्याला अजून चांगले कॉलेजेस पाहिजे म्हणून आपण बेटरमेंटचा ऑप्शन यामध्ये सिलेक्ट केलेला आहे. आता जे काही तुम्ही कॉलेजचं सिलेक्ट करणार आहात, वन बाय वन जे काही प्रेफरन्स देणार आहात, त्याच्या खालती जो तुम्हाला कॉलेज अलॉट झालेला आहे राउंड 1 मध्ये, तो ॲज इट इज तुम्हाला खालती लास्टला ऑटोमॅटिकली येणार आहे. सो इथे लिहिलेलं आहे, विल ऑटोमॅटिकली अपीअर ॲट द एंड ऑफ युअर करंट राउंड प्रेफरन्स लिस्ट. ओके. सो जे काही लास्टमध्ये जो तुमचा कॉलेज असणार आहे, जो करंट राउंडमध्ये तुम्हाला प्रेफरन्स भेटलेला आहे, तो डायरेक्टली लास्टला तुम्हाला दिसणार आहे. ओके. सो देअरफॉर while filing your preference in round 2, please select choose चॉईस कोड्स व्हेरी केअरफुली. म्हणून तुम्हाला जे कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत आता, बेटरमेंटला आता तुम्ही चांगले कॉलेजेस देणार आहात, ते प्रॉपरली तुमच्या द्या तिकडे कॉलेजचे प्रेफरन्स वन बाय वन. जेणेकरून लास्टला तुमचा जो कॉलेज असणार आहे, जो तुम्हाला अलॉटमेंट झालेला आहे, तो ॲज इट इज लास्टला तुम्हाला दिसणार आहे ऑटोमॅटिकली. ओके. आता यामध्ये इम्पोर्टंट यामध्ये काय आहे, तर सिलेक्ट ओन्ली दोज colleges that you would prefer over the college allotted you in the previous round. जो तुम्हाला कॉलेज जर आपण बघितलं, जर तुम्हाला तो कॉलेज जो ऑलरेडी अलॉट झालेला आहे,
ठीक आहे. त्याच्यावरती जे काही टॉपचे कॉलेजेस असतील ते तुम्ही टाका. जेणेकरून तुम्हाला ते कॉलेज चांगले कॉलेजेस तुम्हाला यामध्ये भेटून जातील. डू नॉट सिलेक्ट कॉलेज ॲज अ बेटरमेंट चॉईस unless you are willing to accept instead of your current allotted college. ओके. सो यामध्ये बेटरमेंटचे चॉईस जे काही दिलेले आहे प्रॉपरली, ठीक आहे. त्याच्या पुढे चांगल्या पद्धतीने कॉलेजेस तुम्हाला हे सिलेक्ट करायचे आहेत. असेच कॉलेज सिलेक्ट करा, जे तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉपरली अलॉट होऊन जातील. यामध्ये तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा दिलेलं आहे, की तुमचा पहिल्या फेरीतील वाटप केलेला जो आपल्याला कॉलेज आहे, ज्यासाठी तुम्ही बेटरमेंट केलेला आहात, फीज पे केलेली आहे. तर तुमच्या सध्या जी काही तुम्ही प्रेफरन्स देणार आहात, त्याच्या शेवटी आपोआप असणार आहे, जे मी तुम्हाला फर्स्टमध्ये सांगितलं. त्यामुळे दुसऱ्या फेरीसाठी म्हणजेच कॅप राउंड 2 साठी तुम्ही जे कॉलेजचे प्रेफरन्स देत असता, चॉईस देत असता, ते प्रॉपरली देणं गरजेचं आहे. हे सेकंडमध्ये दिलेलं आहे. थर्ड पॉइंटमध्ये इम्पोर्टंट आपण आता बघितलं, की जे तुम्ही कॉलेज निवडणार आहात, जे कॉलेज तुम्ही चॉईस देणार आहात, जे तुम्हाला मागील फेरीत वाटप केलेल्या जो मागील राउंडमध्ये जो अलॉट झालेला आहे, त्या कॉलेजेसपेक्षा अधिक चांगला वाटेल. म्हणजे अधिक म्हणजे काय, की समजा आता मी फिरोदिया कॉलेज दिलेलं आहे. ओके. आणि फिरोदिया कॉलेज मला अलॉट झालेलं आहे लास्ट राउंडमध्ये. आता मला असं वाटतंय, की सर मला जी पाहिजे किंवा आयलेस पाहिजे. असे टॉपचे कॉलेजेस मला पाहिजे, जेणेकरून मी तिकडे प्रॉपरली ॲडमिशन घेऊ शकेन आणि त्याच कॉलेजचे मला प्रेफरन्स द्यायचे आहेत. सो तेच तुम्हाला करायचं आहे, की जे तुम्हाला जास्त आवडतात, जास्त चांगले कॉलेजेस तुम्हाला पाहिजेत, त्याचे प्रेफरन्स तुम्ही द्या. ॲज पर युअर पर्सेंटाइल तुम्हाला जे जास्त कॉलेजेस चांगले वाटत आहेत, ते पहिले द्यायचे आहेत आणि लास्टला तुम्हाला ऑटोमॅटिकली जो तुम्हाला राउंडमध्ये जो अलॉटमेंट झालेला आहे, तो ऑटोमॅटिकली दिसणार आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायची गरज नाही. तो ऑटोमॅटिकली दिसेल आणि पुढे तुम्हाला मी सांगणार आहे कशा पद्धतीने असेल तो. सो जोपर्यंत तुम्ही तुमच्या सध्याचा वाटप केलेला कॉलेजऐवजी दुसरे कॉलेज स्वीकारण्यास तयार नसाल, म्हणजे जो तुम्हाला आता वाटप केलेला आहे, की एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटत असेल, की सर मला जो कॉलेज अलॉट झालेला ना, मला तोच कॉलेज पाहिजे. ओके. मला दुसरा कॉलेज पाहिजेच नाही. मग त्याने काय करायचं आहे, हा जो कॉलेज प्रेफरन्सचा जो तुम्हाला पर्याय जो दिलेला आहे, तो तुम्ही निवडू नका. म्हणजे जोपर्यंत तुम्ही तुमच्या सध्याचा वाटप केलेल्या कॉलेजऐवजी दुसरे कॉलेज स्वीकारण्यास जर तुम्ही तयार नसाल, तर तोपर्यंत सुधारणा कॉलेज पर्याय म्हणून ते निवडू नका. म्हणजे कॅप राउंड 2 जर तुम्हाला द्यायचं असेल, तर द्या. नसेल द्यायचं असेल, तर नका देऊ. कॅप राउंड 2 मध्ये ॲज इट इज तुमचा जो कॉलेज आहे, तो तुम्हाला डायरेक्टली अलॉटमेंट होऊन जाईल. ओके. आता नेक्स्ट स्टेप जर आपण बघितलं, प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म म्हणजे जेव्हा आपण विंडो ओपन करतो त्यावेळी अशा पद्धतीने विंडो आपली ओपन होत असते. त्याच्यामध्ये प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म यावरती तुम्ही क्लिक करू शकता आणि डायरेक्टली कॉलेजचे प्रेफरन्स शॉर्टलिस्ट करण्यासाठी चालू करू शकता. ओके. नेक्स्ट स्टेप असं सुद्धा आहे, की डायरेक्टली शॉर्टलिस्ट ऑप्शनला तुम्ही क्लिक करू शकता. म्हणजे इथे ऑप्शन फॉर्म दिलेला आहे. इथे ऑप्शन फॉर्म जनरल इथे दिलेला आहे. इथे तुम्हाला शॉर्टलिस्ट पहिला ऑप्शन आहे तिथे क्लिक करायचं आणि या पद्धतीची विंडो ही तुम्हाला ओपन होणार आहे. ओके. आता याच्यामध्ये सिलेक्ट युनिव्हर्सिटी जी तुम्हाला युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे ते तुम्ही सिलेक्ट करा. जे कॉलेजेस पाहिजे ते सिलेक्ट करा आणि सर्च कॉलेज यावरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. ओके. तर समजा मला मुंबई युनिव्हर्सिटीचे कॉलेजेस द्यायचे आहेत. सर्च कॉलेजेसला मी इथे क्लिक केलं. एवढे सर्व कॉलेजेस इथे मला दिसत आहेत. त्यामधले मला समजा गव्हर्नमेंट लॉ कॉलेजेस पाहिजे, जो की मी गव्हर्नमेंट एडेड आहे आणि गव्हर्नमेंट सेल्फ फायनान्स आहे. ओके. हे 2 कॉलेज मला पाहिजेत. हे 2 कॉलेज जर मला लागले, तर डेफिनिटली मी तिकडे ॲडमिशन घेणार आहे. कारण की लास्टला जो कॉलेज असणार आहे, तो ऑटोमॅटिकली तुमचा जो अलॉटमेंट तुम्हाला लागलेला आहे, तो तुम्ही डायरेक्टली येणारच आहे. सो हे 2 कॉलेजेस फक्त सिलेक्ट केले मी आणि मला हे 2च कॉलेज पाहिजे. तुम्हाला जे कॉलेजेस पाहिजेत ते तुम्ही ते सिलेक्ट करा ॲज पर युअर पर्सेंटाइल. ठीक आहे. आणि आता जो कट ऑफ जो गेलेला आहे कॅप राउंड 1चा तो तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचा आहे आणि ॲड सिलेक्टेड ऑप्शन यावरती मी क्लिक करेन कारण की मला ते 2च कॉलेजेस पाहिजेत. सो इथे आपण लास्टला खालती गेल्याच्या बघितलं तर काय तर गव्हर्नमेंट लॉ कॉलेज जे मी सिलेक्ट केलेले आहेत आता, तर हे 2 कॉलेज इथे मला दिसत आहेत. आता याच्यामध्ये टिक मार्क करा. ओके. हे दोघांना पण तुम्हाला टिक करायचं आहे. ओके. आणि हे दोघांना टिक केल्याच्या नंतर सेव्ह आणि नेक्स्ट बटनवरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. ओके. यावरती सेव्ह आणि नेक्स्ट या बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर
तुम्हाला अशा पद्धतीची विंडो म्हणजेच काय येणार आहे? सेट प्रेफरन्सेस करण्यासाठी येणार आहे. म्हणजे 1 नंबरला मला दुसरा कॉलेज ठेवायचा आहे. दुसऱ्या नंबरला कोणता प्रेफरन्स द्यायचा आहे? या पद्धतीने तुम्हाला आता सेट प्रेफरन्स यावरती तुम्हाला ऑप्शन येणार आहे. आता गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे, गव्हर्नमेंट एडेड आहे, तर मी सर मला तो फर्स्ट प्रेफरन्स द्यायचा आहे, फर्स्ट प्रेफरन्स देऊ शकता. आता सेल्फ फायनान्सला मला सेकंड प्रेफरन्स द्यायचा आहे, तर मी त्याला सेकंड प्रेफरन्स दिलेला आहे. ओके. आता याच्यामध्ये हे 2च जर मला कॉलेज ठेवायचे असतील, तर डेफिनेटली मी 2च कॉलेज ठेवेन आणि थर्ड प्रेफरन्स मी दिलेला आहे का? प्रिव्हियस राउंडचा जो बेटरमेंट लागलेला आहे, नाही दिलेला आहे, कारण की तो ऑटोमॅटिकली येणार आहे, असं डायरेक्टली याच्यामध्ये सांगितलेलं आहे. समजा याच्यामध्ये मी जर सेव्ह एंड नेक्स्ट बटनवरती समजा जर इथे क्लिक केलं, तर याच्यामध्ये बघा ए-बी-एस यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेज जो तुम्ही ऑलरेडी मला तो अलॉट झालेला आहे प्रिव्हियस राउंडमध्ये. बरोबर? सो तो ऑटोमॅटिकली तुम्हाला थर्ड प्रेफरन्सला आलेला आहे. जसं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा सांगत होतो, की तुम्हाला जे कॉलेज पाहिजे ते तुम्हाला प्रॉपरली द्या प्रेफरन्स वाईज आणि लास्टला तुम्हाला जो कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे, लागलेला होता, तो तुम्हाला ॲज इट इज ठेवायचा आहे. आता या केसमध्ये कसं दिलेलं आहे, सी स्वतःच बोलते, की डायरेक्टली तुम्हाला जो तुमचा प्रेफरन्स लागलेला आहे, तो डायरेक्टली तुम्हाला लास्टला येणार आहे. खूप विद्यार्थी बोलत होते, की "सर मग तो प्रेफरन्स मी नाही दिला तर चालेल का?" तर याच्यामध्ये तो कॉलेज डायरेक्टली तुम्हाला लास्ट प्रेफरन्स नंबरला देणार आहे सी सो यासाठी तुम्हाला काय करायचं आहे स्ट्रॅटेजी, की जे टॉपचे कॉलेजेस आहेत, ज्यामध्ये तुमचं ॲडमिशन होऊ शकतं आणि जो तुम्हाला कॉलेज पाहिजे आहे, त्याचे प्रेफरन्स प्रॉपरली तुम्ही देऊन टाका. आणि लास्टला ॲज इट इज तो कॉलेज जो तुम्हाला लागलेला आहे, तो तुम्हाला कॉलेज ऑटोमॅटिकली या प्रेफरन्सनुसार तुम्हाला दिसणार आहे. ओके. कारण की मला हा कॉलेज यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेज हा मला कॅप राउंड 1 मध्ये लागलेला होता. मी बेटरमेंट केलं आणि आता जेव्हा मी प्रोसेसिंगसाठी करत आहे, तेव्हा मला गव्हर्नमेंट लॉ कॉलेज हे मी सिलेक्ट केलं. पण जसं सी अपडेट आलेली आहे, ओके, त्यानुसार जो तुम्हाला प्रेफरन्स लागलेला आहे, तो डायरेक्टली तुम्हाला ॲज इट इज ऑटोमॅटिकली तुम्हाला तो कॉलेज प्रेफरन्स लिस्टला येणार आहे. ओके. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज पाहिजे होतं, की सर मला फर्स्ट राउंडचंच कॉलेज पाहिजे, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे मग प्रेफरन्स नाही दिलं तरी चालेल, ऑटोमॅटिकली तुम्हाला तो कॉलेज लागून जाईल. पण माझं असं म्हणणं आहे, की गव्हर्नमेंट लॉ कॉलेज आणि आय-एल-एस एखाद्या विद्यार्थ्याला माहिती आहे, की सर तुम्हाला कॉलेज लागणार नाही, कारण की माझे पर्सेंटाइल कमी आहेत. त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, जी-एल-सीचा प्रेफरन्स देऊन टाका आणि ॲज इट इज सेकंड प्रेफरन्स हा तुमचा जो कॉलेज तुम्हाला लागलेला आहे, तो ॲज इट इज तुम्हाला येऊन जाईल. मग जेव्हा तुमचा रिझल्ट येईल कॉलेज अलॉटमेंटचा, त्यावेळी तुम्हाला सेकंड कॉलेजच लागणार आहे, कारण की गव्हर्नमेंट लॉ कॉलेज हा कट ऑफ जास्त जातो. तर तो तुम्हाला कॉलेज असंही लागणार नाहीये. सो त्यासाठी त्या पद्धतीने, अशा पद्धतीने तुम्ही प्रेफरन्स द्या. जर तुम्हाला तोच कॉलेज कॅप राउंड 1 चा अलॉटमेंट जो झालेला आहे, तो जर पाहिजे असेल, तर एक टॉपचा कॉलेज असा देऊन टाका, की जे तुम्हाला माहिती आहे, की सर हा कॉलेज मला लागणारच नाहीये. ओके आणि जर लागला, माझ्यासाठी ही लॉटरी आहे. ओके. सो त्या पद्धतीने कॉलेजचे प्रेफरन्स द्या आणि जो तुम्हाला अलॉटमेंट झालेला आहे, तो सेकंड प्रेफरन्स ऑटोमॅटिकली येऊन जाईल. आणि मग तुम्हाला जेव्हा कॉलेज कॅप राउंड 3 मध्ये म्हणजे कॅप राउंड 2 चं जेव्हा अलॉटमेंट येईल, त्यावेळी तुम्हाला सेम कॉलेज जो तुमचा आहे, जो तुम्हाला पाहिजे होता, तो अलॉटमेंट होऊन जाईल. तर एखाद्या विद्यार्थ्याला, की सर मला टॉपचंच कॉलेज पाहिजे. ओके. हा कॉलेज जरी नाही भेटला, तरी मला काही हरकत नाही. मग त्या विद्यार्थ्याने काय करायचं, की ज्या तुमचं कट ऑफ आहे जो कॅप राउंड 1 चा लागलेला आहे आणि तुमचं पर्सेंटाइल याच्या नियर बाय जर तुमचा प्रॉपरली कट ऑफ जर गेला असेल किंवा प्रॉपरली तुमचे पर्सेंटाइल असतील, त्या पद्धतीने कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला देणं गरजेचं आहे. आता हे प्रेफरन्स देत असताना कशा पद्धतीने द्यायचे याची प्रॉपरली माहिती तुम्हाला यामध्ये सांगितलेली आहे. आता लेस दॅन 60 पर्सेंटाइल असतील, अबोव्ह 60 पर्सेंटाइल असतील, त्या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने टार्गेट केलं पाहिजे, कॉलेजचे प्रेफरन्स कशा पद्धतीने दिलं पाहिजे, हे तुम्हाला आज व्हिडिओ ते मी बनवून टाकेन. त्याचं तुम्हाला हेल्प होईल. त्यानंतर तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स देऊन टाका. ओके. सो प्रेफरन्स नंबर 1 आणि 2 मी दिलेला होता आणि ॲज इट इज मला थर्ड प्रेफरन्स जो मला कॉलेज अलॉट झालेला होता, तो ॲज इट इज थर्ड प्रेफरन्सला ऑटोमॅटिकली आलेला आहे. ओके. आता मी सिम्पली तर काय करेन, यावरती आय हॅव रीड ऑल रूल्स अँड ॲडमिशन अंडरगोइंग these रूल्स.
यावरती क्लिक करेन आणि कन्फर्म ऑप्शन फॉर्मला क्लिक करून टाकेन. प्रिंटआउट काढेन माझ्या ह्या जे काही मला ऑप्शन फॉर्म जे मी भरलेलं आहे त्याची प्रिंटआउट काढेन आणि इथे लॉक ऑप्शन फॉर्म दिलेला आहे त्यावरती ऑटोमॅटिकली माझा फॉर्म हा लॉक होऊन जाईल. इट मीन्स अनलॉक. अनलॉक असेल म्हणजे तुमचा जो फॉर्म आहे तो लॉक आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने मी कॉलेजचे प्रेफरन्स मला यामध्ये द्यायचे आहेत. आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी प्रॉपरली स्टेप बाय स्टेप सांगण्याचा प्रयत्न यामध्ये मी केलेला आहे. तुम्हाला कॅप राउंड 2 साठी कॉलेजचे प्रेफरन्स कधीपर्यंत द्यायचे आहेत, त्याची तुम्हाला नॉर्मली यामध्ये सांगत आहे, की कॉलेजचे ऑप्शन फॉर्म फिलिंग कधीपर्यंत द्यायचे आहेत. 23 ऑगस्ट म्हणजे आजपासून कॉलेजचे प्रेफरन्स चालू झालेले आहेत. ते 26 ऑगस्ट 2026 पर्यंत हे तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत. ओके. ज्या विद्यार्थ्यांना आज द्यायला नाही भेटलं ते उद्या देऊ शकतात आणि मी आता ती लेस दॅन 60 पर्सेंटाइल आणि मोर दॅन 60 पर्सेंटाइल ज्या विद्यार्थ्यांना पर्सेंटाइल आहेत, त्या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने कॉलेज सिलेक्ट केलं पाहिजे याची व्हिडिओ बनवणार आहे. ती तुम्हाला 11 ते 12 वाजेपर्यंत येऊन जाईल. ती तुम्ही प्रॉपरली बघा आणि त्यानंतर सुद्धा कॉलेजचे प्रेफरन्स देऊ शकता. 26 ऑगस्ट ही लास्ट डेट आहे आणि नंतरला तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट कधी होणार आहे? 28 ऑगस्ट 2026 आफ्टर 5 PM नंतर आणि मग ते विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होतील ते ऍडमिशनसाठी जाणार आहेत. 29 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या दरम्यान तुम्हाला ऍडमिशनसाठी कॉलेजमध्ये जायचं आहे. सो अशा पद्धतीने पूर्ण इन्फॉर्मेशन आहे. आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी प्रॉपरली समजल्या असतील. काही डाऊट असेल, काही प्रश्न असतील कमेंट सेक्शनमध्ये विचारा. नक्की तुम्हाला हेल्प करण्याचा प्रयत्न नक्की केला जाईल. आणि हा तुमचा चॅनल आहे तो डेफिनेटली याला पहिलं सबस्क्राईब करा. जे विद्यार्थी नॉर्मली व्हिडिओ बघतात आणि डायरेक्टली निघून जातात तर असं करू नका. सबस्क्राईब करा. नक्की तुम्हाला या चॅनल थ्रू चांगले इनपुट्स तुम्हाला भेटत राहतील. ओके. थँक यू सो मच.